नमस्कार. मी डॉक्टर सपना नितीन राठी, होमिओपॅथिक तज्ज्ञ. वाशिम येथे मागील 10 वर्षांपासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करते. लाखाळा परिसरात माझं क्लिनिक आहे. आदरणीय उषाताई चाटी यांना त्रिवार वंदन आणि आनंद यात्री या ग्रुपमधील सर्वांना माझा नमस्कार. आपण सर्व माझ्यासाठी गुरुवर्याप्रमाणे श्रेष्ठ आहात, कारण वयाने आणि बुद्धीने देखील मी तुम्हा सर्वांपेक्षा खूप खूप लहान आहे. तरीही तुम्हा सर्व तत्ववेत्यांसमोर माझे विचार मांडण्याची संधी मला दिल्याबद्दल मी आरती वहिनींची खूप खूप आभारी आहे आणि सदैव ऋणी राहील. कारण मागील 20 ते 22 दिवसांपासून तुम्ही सर्व विचारवंतांपासून जे काही मला लाभलं आहे, त्यामुळे जीवनात परिवर्तन करण्याची एक संधी मिळाली आणि खूप काही शिकावयास भेटले. आता आजचा माझा विषय, मी तुम्हा सर्वांना द सिक्रेट या बुकबद्दल थोडी माहिती देणार आहे. त्यात आपण जीवनाचं रहस्य काय आहे ते समजून घेणार आहोत. तर तुम्हाला जे हवंय ते मिळवून देणारं, हो, जे हवंय ते, सुख, धनसंपत्ती, आरोग्य, अध्यात्म, सर्व काही मिळवून देणारं जीवनाचं महान रहस्य. आता मात्र तुम्ही या विचारानं हैराण झाला असाल की कोणतंही बरं हे रहस्य? हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? तर हे रहस्य म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली नियम, आणि तो नियम म्हणजे आकर्षणाचा. होय, आकर्षणाचा नियम. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा नियम आपल्या रोजच्या जीवनात अनुभवला असेलच. कसे? तर कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीची खूप मनापासून आठवण करता आणि तुम्हाला त्याला भेटावेसे वाटते, तेव्हाच तो व्यक्ती अचानक तुमच्यासमोर हजर होतो, किंवा त्या व्यक्तीचा तुम्हाला मेसेज किंवा एखादा फोन तरी येतो. आणि एखादी गोष्ट तुम्हाला मनातून हवीशी वाटत होती, ती तुम्हाला पाहिजे होती आणि ती तुम्हाला मिळाली आहे. असं कधी झालं आहे का? तर यालाच म्हणतात आकर्षणाचा नियम. तुमच्या जीवनात जे जे काही घडतं ते तुम्हीच आकर्षित करत असता. तुमच्या मनात जे काही चाललेलं असतं ते तुम्ही आकर्षित करता. आत्तापर्यंत झालेले जगातील सर्वात महान जे गुरुवर्य होते, मोठमोठे शास्त्रज्ञ आणि प्रत्येक धर्मातील पुराणकथांमध्ये हे रहस्य व्यक्त झाले आहे. प्राचीन संस्कृतीतील कहाण्या, साहित्य यातूनही हे रहस्य व्यक्त झालं आहे. हा नियम युगानुयुगे अनेक विविध रूपांनी व्यक्त होत आला आहे आणि शेकडो वर्षापूर्वींच्या जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये देखील याचा उल्लेख आहे. इसवी पूर्व 3000 मध्येच हे पाषाणांमध्ये खोदलं गेलं होतं आणि आत्ता जरी कुणी याचा शोध लावायला गेलं तर ते नक्कीच सापडेल. हा नियम काळासोबत सुरू होता, तो पूर्वीही होता, आत्ताही आहे आणि पुढे देखील राहणारच. 1912 मध्ये शास्त्रज्ञ हॅनेल यांनी या नियमाचं वर्णन करताना सांगितलं की हा सर्वात महान आणि अचूक नियम आहे, ज्याच्यावर सृजनाचं समग्र तंत्र निर्भर आहे. आता आकर्षणाचा नियम समजून कसा घ्यायचा? तर स्वतःला एक चुंबक समजा आणि दुसरं चुंबक तुमच्याकडे आकर्षित होईल. तुम्ही विश्वातील सर्वात शक्तिशाली चुंबक आहात. तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीत नाही, आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमधून प्रक्षेपित होते. आकर्षणाचा नियम मूलतः असं सांगतो की समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. याचाच दुसरा अर्थ असा की जेव्हा तुम्ही एखादा विचार मनात आणता, तेव्हा तुम्ही तशाच प्रकारच्या अनेक विचारांना तुमच्याकडे आकर्षित करीत असता. तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाच्या नियमाचा नक्कीच अनुभव घेतला असेल. माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं. तुम्हाला नेमकं काय हवंय ते मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. तुम्ही ज्या वस्तूबद्दल आणि व्यक्तींबद्दल सर्वात जास्त विचार करता त्यांना तुम्ही स्वतःकडे खेचून घेता. तुमचं वर्तमानाचं जीवन, सध्याचं आत्ताचं जीवन, हे तुमच्या भूतकाळातील विचारांचं प्रतिबिंब आहे. जी गोष्ट तुम्ही तुमच्या मनचक्षूंनी पाहता ती तुमच्या हातात येणार असते. होय,
विचार वस्तू बनतात, विचारांनाच अस्तित्व येतं. मानसिक शक्तीची कंपनं ही अत्यंत तरल, अतिसूक्ष्म आणि तरीही प्रचंड शक्तिशाली असतात आणि सामर्थ्यवान असतात. हे सर्व इतकं सोपं आहे, परंतु एक मोठा प्रश्न, प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का बरं नाही जगू शकत? समस्या हीच आहे, बहुतेक लोक त्यांना जे नको आहे त्याचाच विचार करत राहतात आणि मग आश्चर्य करतात की ह्या सगळ्या वाईट गोष्टी आमच्यासोबतच कशा होतात बरे, आणि असंच माझ्यासोबतच का घडतं? तर लोकांना जे हवं आहे त्यापेक्षा जे नको आहे त्याचाच विचार ते जास्त करतात. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेग किंवा आत्ताचा करोना यापेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती बरे? तर नको तेच मनात हा रोग. जेव्हा लोक वाणी, विचार आणि कृतीतून जे नको आहे त्यावरच लक्ष केंद्रित करतात, तेव्हाच त्या रोगाची वृक्षवल्ली वाढते. आत्ता सध्या तर आपण पाहिलेच आहे की या कोरोनाची महामारी किती भयंकर आहे आणि सर्व लोक याच्या चिंतेने किती ग्रासलेले आहेत. मी तर म्हणते रोगापेक्षा चिंतेनेच जास्त जणांचे बळी गेले. पूर्ण विश्वात याची जेवढी चर्चा TV, सोशल मीडिया, न्यूजपेपर यामधून होत आहे त्याचाच परिणाम आपल्याला समोर दिसत आहे. आपण सर्वांनी जर रोज न चुकता क्षणोक्षण स्वस्थतेचा विचार केला तर नक्कीच सर्व काही लवकरच ठीक होईल, यात कुठलीही शंका नाही. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे, तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. एखादी गोष्ट चांगली की वाईट हे तो ठरवत नाही, किंवा तुम्हाला खरंच ही गोष्ट हवी आहे का किंवा नाही हे तो बघत नाही. उदाहरणार्थ, तुमच्यावरील लहान रकमेचे कर्ज जर तुम्ही कर्जाचा डोंगर आहे असे समजत असाल तर तुम्ही अधिक प्रमाणात कर्जबाजारी होत जाता. हा नियम अत्यंत आज्ञाधारक आहे. इच्छा की अनिच्छा हे त्याला बिलकुल कळत नाही. याला नको, नाही, नये हे नकारार्थी शब्द देखील कळत नाही. उदाहरणार्थ, मला उशीर होऊ नये असं मला वाटतं. जर तुम्ही सतत हाच विचार करत राहिला तर आकर्षणाचा नियम मला उशीर व्हावा असं काम करतो. म्हणूनच आपण बोलण्यामधील नकारार्थी शब्द पूर्णपणे काढून टाकावे. हा नियम नेहमीच कार्यरत होत असतो. मग भलेही तुमचा या नियमावर विश्वास असो किंवा नसो, तुम्हाला हा नियम माहिती असो किंवा नसो, जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करता वर्तमान, भूतकाळ किंवा भविष्यकाळाबद्दल, तेव्हा आकर्षणाचं कार्य सुरू होतं. ही एक निरंतर प्रक्रिया आहे. याचं स्टॉप किंवा पॉज बटन नाही. तुम्ही तक्रारखोर आहात. तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तक्रार करता, इतरांच्या तक्रारीवर सहमत होता, इतर व्यक्तींच्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष देता, तेव्हाही तुम्ही अशी आणखी माणसं आणि परिस्थिती स्वतःकडे आकर्षित करत असता. एक सकारात्मक विचार हा नकारात्मक विचाराच्या शतपटीनं अधिक सामर्थ्यवान असतो. खूपदा असं घडतं की हे महान रहस्य समजल्यानंतर लोकांना आपल्यापाशी किती नकारात्मक विचार आहेत याचीच भीती वाटू लागते. पण नकारात्मक विचार मनात आल्यानंतर ते अस्तित्वात येण्यासाठी काही काळ जावा लागतो आणि याचाच आपल्याला फायदा होतो. आपल्याला नवीन विचार करण्यासाठी वेळ मिळतो. म्हणूनच तुमच्या विचारांबद्दल जागरूक बना. आपले विचार सावधपणे निवडा, कारण आता हा विचार करण्याचा नियम समजल्यानंतर तुम्हीच तुमच्या जीवनाचे सम्राट आहात, उत्कृष्ट कारागीर आहात, जीवनाला मूर्त स्वरूप देणारे शिल्पकार आहात. तुम्ही स्वतःच आहात. आपल्या मनावर विजय मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मन शांत ठेवायला शिका, आणि ते ध्यान साधनेमुळे शक्य आहे. याचमुळे मनशांती मिळते, विचारांवर नियंत्रण ठेवता येतं, ऊर्जा मिळते, नवचैतन्य प्राप्त होतं. दिनचर्येच्या सुरुवातीला फक्त 5 ते 10 मिनिटे पुरेत यासाठी. ध्यान करताना मी माझ्या विचारांचा स्वामी आहे हे पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत राहा, आणि वारंवार असे केल्याने आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही खरोखरच तसे बनाल, तुमच्या जीवनाचे सूत्रधार. होय, आता तुम्हाला असं ज्ञान प्राप्त झालं आहे ज्यामुळे तुम्ही तुमचं भविष्य भव्य, दिव्य आणि अत्यंत उज्ज्वल असं आत्मप्रगटीकरण करू शकता. ठरवून टाका तुम्हाला नेमकं कोण बनायचे, काय करायचे, काय हवं आहे. ही फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करा आणि तुमची स्वप्न साकार होतील, जीवनात उतरतील.
तुमच्या केवळ अस्तित्वानं या जगात तुम्ही किती जबरदस्त शक्तीचे मालक आहात याची तुम्हाला कल्पना आहे का? जेव्हा चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमच्या मनात चांगल्या भावना उत्पन्न होतात आणि मग तुम्ही अधिक चांगल्या गोष्टी जगात आणता. या दुनियेत प्रत्येकासाठी भरपूर आहे. जर तुमचा असा दृढ विश्वास आहे, जर ते तुम्ही पाहाल तर तुम्ही त्यासाठी कार्यरत असाल, ते तुमच्यासमोर आपोआप प्रगट होईल. हेच सत्य आहे. जर तुमच्यापाशी काही कमी आहे, जर तुम्ही दारिद्र्याची, रोगाचे शिकार झाले असाल, तर ते यामुळेच आहे की तुमच्या शक्तीवर विश्वास नाही किंवा तुम्हाला याच्या सामर्थ्याची जाणीव नाही. वैश्विक शक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्ट द्यायला तयार आहे. तिथे तर कोणालाच भेदभाव नाही. तुम्हाला जर एखादा आजार असेल, तुम्ही सतत त्या आजारावरच लक्ष केंद्रित करत असाल किंवा त्याविषयी लोकांशी बोलत असाल, त्याची चर्चा करत असाल, तर तुम्ही आणखी रोगाच्या पेशीच निर्माण करत असता. म्हणूनच स्वतःला स्वस्थ निरोगी शरीरात पहा. आजाराचं काय आहे आणि इलाजाचं काय आहे ते डॉक्टर पाहून घेतील. तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व म्हणजे सुख, प्रेम, समृद्धी, विपुलता, वैभव, आनंद, शांती इथे आहे आणि तुमच्या मुठीत येण्यासाठी ते तयार आहे. फक्त त्या गोष्टींसाठीची भूक जागृत व्हायला हवी. तुम्ही तुमचं उद्दिष्ट ठरवायला हवं. जेव्हा तुम्ही तुमचं उद्दिष्ट ठरवता आणि ते मिळवण्यासाठी पेटून उठता, प्रेरित झालेले असता, तेव्हा ब्रह्मांड तुमची प्रत्येक मनपसंत गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतं. सभोवतालच्या सुंदर आणि अद्भुत गोष्टी डोळे उघडून पहा, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांची प्रशंसा करा आणि ज्या गोष्टी मनपसंत नाहीत त्यांची तक्रार करत बसू नका. आपली ऊर्जा त्यात खर्च करू नका. प्रत्येक आवडणाऱ्या गोष्टीला मिठी मारा, म्हणजे तुम्हाला अशा आणखी असंख्य गोष्टी मिळत राहतील. आशीर्वाद द्या, प्रशंसा करा. कौतुक आणि प्रशंसा करताना किंवा आशीर्वाद देताना सर्व नकारात्मक भावना विरघळून जातात आणि त्यातील प्रेम तुमच्याकडे परतून येतं. प्रशंसा करताना आणि आशीर्वाद देताना तुमच्यातील शुभ सकारात्मक भावना जागृत होतात. याचाच अर्थ तुम्ही एका नव्या फ्रिक्वेन्सीवर, शुभ फ्रिक्वेन्सीवर पोहोचला असाल. परिपूर्णतेचा विचार मनात आणा. त्या शरीरात सद्भावपूर्ण विचार आहेत आणि त्या शरीरात आजार राहू शकतच नाही. लक्षात घ्या की फक्त पूर्णत्व हेच सत्य आहे. सर्वोच्च फ्रिक्वेन्सी पाठवण्यासाठी तुम्ही स्वतःवर उत्कट प्रेम करणं गरजेचं आहे. आत्ता या क्षणी तुम्ही जे काही आहात तो भूतकाळात तुम्ही केलेल्या विचारांचा परिणाम आहे. आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट ही प्रेमामुळेच प्रेरित होते. त्या गोष्टींविषयी प्रेम भावना अनुभवणं आवश्यक असतं. तारुण्य, धन, परिपूर्ण व्यक्तिमत्व, नोकरी, शरीर व आरोग्य. स्वतःवर पूर्णपणे प्रेम करा. तुमच्यातील नव्या पैलूंवर लक्ष केंद्रित करा. स्वतःकडे पण स्वतःच्या अस्तित्वावर ध्यान द्या. क्षणभरासाठी अगदी स्वस्थ बसा. तुमच्यातील जीवनशक्तीवर, प्राणशक्तीवर लक्ष केंद्रित करा. हा प्रेममय, आनंदमय, उच्चतम असा उत्कट अनुभव आहे. अंतरात्मा हे तुमचं परिपूर्ण सत्य आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या या सत्य अस्तित्वावर ध्यान धराल, तेव्हा त्याच्यावर प्रेम कराल आणि त्याची स्तुती कराल, तेव्हा आपोआपच तुम्ही स्वतःवरही प्रेम करू लागाल. संपूर्णपणे कदाचित आयुष्यात प्रथमच स्वतःचे सर्व दोष आणि उणिवा अंतरात्म्याच्या प्रकाशात संपून जातील. आपण असीमित शक्ती क्षेत्राचं साकार रूप आहोत. आपण परमेश्वराचं शारीरिक रूप आहोत. शाश्वत परमशक्ती आहोत. सर्वज्ञानी, सर्वव्यापी, उच्चतम प्रज्ञा, पूर्ण स्वरूप, परिपूर्ण विश्वाचे रचयिता आहोत. आणि जर करताना मजा येत नसेल तर ते काम अजिबात करू नका. आनंद हेच यशाचं इंधन आहे. शोधून काढा तुमचा आनंद कशात आहे. तो जीवनात आणा. शोधा तुमचं सुख आणि जगा असं काहीतरी शोधून काढा की ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या मनाच्या, हृदयाच्या तारा झणकारू लागतील. स्वतःला आपल्या इच्छित गोष्टीसोबत पहा. स्वतःभोवती डोळे उघडून पहा. तुमच्या कोणत्या गरजा पूर्ण व्हायला हव्यात अशी कल्पना करा की एखादी विशिष्ट आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तुमच्यापाशी महान कल्पना आहे आणि आविष्कार आहे. गरज ही शोधाची जननी आहे. तेव्हा आधी गरजा शोधा आणि कल्पना करा की या गरजा पूर्ण झाल्या आहेत.
तुम्हाला फक्त अंतिम परिणामावर तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. एवढं केलं की ती गोष्ट प्रत्यक्ष साकार होईल. तुम्ही मागा मिळेलच असा दृढ विश्वास ठेवा आणि ती गोष्ट मिळालेलीच आहे ही कल्पना करा. तर या सिक्रेट या पुस्तकाने माझ्या जीवनावर खूप छान परिणाम केला आहे आणि ते माझ्या मनावर सर्व काही बिंबलं गेलं. म्हणूनच हे निसर्गाचं सर्वश्रेष्ठ जे नियम आहे ते मी आज तुमच्यासमोर थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि याच नियमावर आधारित एक हिंदी गाण्याची ओळ मला आठवते, तेवढी ओळ गाऊन मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते. पुनश्च एक वार तुम्हा सर्वांना माझं अभिवादन आणि खूप खूप धन्यवाद. जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा कर्म होगा वैसा फल पाओगे, जैसा सोचोगे तुम वैसा बन जाओगे. धन्यवाद.